नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग डायरेक्ट क्लासमधूनच शूट करत आहोत कारण माझा सकाळी पेपर होता आणि पेपर झाल्यावर म्हणलं की क्लासमधूनच ब्लॉग चालू करूया. आज आहे डे 2 बाप्पा आगमनचा आणि हे बघा यांचं तर सिरियसच कन्व्हर्सेशन चालू आहे पेपरच्या नांदात. जास्त सिरियस झाले बाबा. आता आम्ही घरीच चाललो आहोत. घरी आल्यावर पहिले घरातलं डेकोरेशनचं बघितलं बाबा, कारण ते पण महत्त्वाचं आहे. घरातलं सर्व आवरून निघालो सरळ मार्केट साईडला, कारण आम्हाला जे डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे, फुलं वगैरे घ्यायचे, पाईप्स घ्यायचे, ते सर्व बघायला गेलो. मग आम्हाला रस्त्यात प्रतीकदादा भेटला. प्रतीकदादा म्हणे मला होलसेलची दुकानं माहिती आहे. प्रतीकदादासोबत गेलो. त्यांनी आपल्याला दुकानं सांगितलं एक. मग त्या दुकानावर आलो. त्या दुकानावर जे आपल्याला फुलं वगैरे घ्यायची होते ते बघितले. यांच्याकडे काही पिंकच फुलं होते, व्हाईट फुलं काही होतेच नाही. आम्ही मार्केटला इकडे तिकडे बघितलं, ते पण आपल्याला मिळून गेलं. मार्केटला जे जे सामान घ्यायचं होतं, जे सर्व काही घ्यायचं होतं ते सर्व घेतलं आणि निघालो सरळ ॲम्प्लिफायर घ्यायला. आपल्याला ॲम्प्लिफायर पण घ्यायचं आहे ना. ॲम्प्लिफायर सेकंड बघितले पण ते काय पटत ना. मग विचार केला, मग सरळ गेलो शोरूमला. शोरूममध्ये ॲम्प्लिफायर बघितलं, घेऊनच टाकलं बाबा आता. मग शोरूमला ॲम्प्लिफायर घेतल्यावर सरळ आलो पुढं. मग आलो, अमन भाई भेटले रस्त्यात. अमनकडनं पाईप्स वगैरे सगळं घेतले आणि सर्व आलो निघालो घरच्या साईडला. आता घरी जाता जाता काही पाऊस तर चालूच होता, कारण पावसाचा मोसम आहे. आणि आजचा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे, समजून घ्या. हे बघा आपले शक्तिमान पाईप्स घेऊन चालले त्या. चला मग मित्रांनो, आजचा ब्लॉग करूया एंड. भेटूया उद्या. बाय.